Cancer Healer Center, a new beginning. शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, एकनाथ शिंदेंचं विधान. मला हलक्यात घेऊ नका. 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं. ज्यांना जे समजायचंय ते समजा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा. पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. ठाकरेंच्या धक्कापुरुष विधानाचा शिंदेंकडून जोरदार समाचार. शिंदेना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय. पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला. नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्वाची, शरद पवारांचे उद्गार. मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक. दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, संजय राऊतांची मागणी. कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी. राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट. मुंबईत जमिनीखालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स, अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा, राज ठाकरे यांची मागणी. अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची खोचक टीका. पुढील आठवड्यात सर्व खुलासा करण्याचाही इशारा. सरकारने माझ्या सर्व खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. मी भ्रष्ट सिद्ध झाल्यास मला शिक्षा व्हावी, अन्यथा सूरज चव्हाणांना योग्य ती शिक्षा द्यावी, दमानियांचं आव्हान. मसाजो ग्रामस्थांची अन्न त्याग करण्याची घोषणा सरकारची नाचक्की करणारी. जरांगेंचा निशाणा. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाईंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. तर माझ्या वक्तव्याचा काहीच अर्थ नव्हता, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. भाजप आमदार श्वेता महालेंना धमकीचं पत्र. शेकडो भाजप कार्यकर्ते चिखली पोलीस ठाण्यात घुसले. आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची मागणी. Cancer Healer Center, a new beginning.